नांदेड़ शहर में एक महिला पुलिसकर्मी के साथ दुर्व्यवहार करने वाले 3 युवकों को पुलिस ने 1 घंटे के भीतर ही गिरफ्तार कर लिया। यह घटना नांदेड़ के सांगवी इलाके की है, जब पुलिस विभाग में क्लर्क पद पर कार्यरत एक महिला अपनी स्कूटी पर जा रही थी। तभी 3 मनचले युवकों ने जानबूझकर उनकी स्कूटी में टक्कर मारी और उनके साथ बदसलूकी की। घटना का वीडियो सोशल मीडिया पर वायरल होने के बाद पुलिस अधीक्षक अविनाश कुमार ने तुरंत इसका संज्ञान लिया। पुलिस की 3 अलग अलग टीमों ने फुर्ती से कार्रवाई करते हुए मामला दर्ज होने से पहले ही 3 आरोपियों को हिरासत में ले लिया है। ऐसी जानकारी जिला पुलिस अधीक्षक अविनाश कुमार ने MCN हिंदी न्यूज़ को दी। आम जनता से भी ऐसी घटनाओं की सूचना तुरंत देने की अपील उन्होंने MCN हिंदी न्यूज़ के माध्यम से की है। पुलिस के इस त्वरित एक्शन की चारों तरफ तारीफ हो रही है। हा, काल एक संध्याकाळी माझ्या कॉग्निजन्समध्ये एक व्हिडिओ आला, ज्यामध्ये की स्कूटी वर एक महिला होती आणि काही तरुण पोरे 2-3 तरुण पोरे एक मोटरसायकलवर होता आणि त्याचा अपघात शाब्दिक वाद आणि मोटरसायकल घेऊन स्कूटीवर मोटरसायकल घेऊन जाणे असा व्हिडिओमध्ये दिसत होता। ते गुन्हा दाखल होण्याच्या आधी आमचा व्हिडिओ हा कॉग्निजन्समध्ये आला। लगेच आमची टीम, स्ट्रीट सेफ्टी पथकची टीम, ज्यांचे रास्ता सुरक्षा पथक म्हणतो असा स्ट्रीट सेफ्टी पथकची टीम, तसेच भाग्यनगर पोलीस स्टेशनची टीम आणि विमानतळ पोलीस स्टेशनची टीम, हा तिन्ही टीम ॲक्टिव्हेट होऊन लगेच आरोपीला डिटेन केला, गुन्हा दाखल झाला आणि नंतर त्यांच्यावर कायदेशीर स्ट्रॉंग कारवाई आमचे विमानतळ पोलीस स्टेशनने केलेला आहे। याच्या पूर्वी सुद्धा एक दिवशी एक इंस्टाग्रामवर एक पोस्ट आला होता एक गर्लचा, की असा एक ऑटोवाल्याने काहीतरी मिसबिहेव केला होता त्यांच्यासोबत। त्यामध्ये सुद्धा असेच आमची पोलीस, नांदेड पोलीसची टीमने सुओ मोटो कॉग्निजन्स घेऊन काही तासात ते आरोपीला शोधून, ऑटो शोधून आरोपी अटक करणे आणि ताब्यात घेणे, तसेच ऑटो सीज करणे, हा सर्व कारवाई काही तासात आम्ही पूर्ण केला होता आणि नंतर कोर्टमध्ये त्यांना कोर्टच्या समोर घेऊन जाणे आणि PCR घेणे हा सुद्धा आम्ही मागच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा केला होता। तर आमचा एकंदरीत मेसेज असा आहे की काही जर असा घटना तुमच्या समोर येत आहे किंवा सोशल मीडियावर आलेला आहे, आमच्या सायबर टीमला हा माहिती द्या, आम्हाला सुद्धा तुम्ही मेसेज पाठवा किंवा नियर बाय पोलीस स्टेशन मध्ये लगेच इन्फॉर्म करा। सध्या नांदेड पोलीस मिशन निर्भया हा ड्राईव्ह करत आहे। त्या ड्राईव्ह मध्ये आम्ही खूप फास्ट आणि खूप कडक रिस्पॉन्स देणार तुम्हाला। यावर आमची यंत्रणा त्यासाठी तयार आहात आणि स्ट्रीट सेफ्टी पथकची जे पेट्रोलिंग आहे सध्या मॉर्निंग आणि इव्हनिंग प्रत्येक सिटीमध्ये सेन्सिटिव्ह ठिकाणमध्ये असतो। लगेच तुम्ही त्यांना इन्फॉर्म करा, आम्हाला मेसेज द्या किंवा नियरेस्ट पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुम्ही तक्रार करा, आमची लगेच रिस्पॉन्स येणार, त्यावर आम्ही 100% एश्युरन्स देतो।